नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान पार पडलं डोरलेवाडी या ठिकाणी. तर महात्मा फुले केसरी असं या मैदानाचं नाव होतं. त्या मैदानात आपला बकासूर आला होता आणि बकासूर गट आणि सेमी एकदम जबरदस्त फरकानं काढला होता. तर गटाला 38ची लढत झाली, पण सेमी फरकानं काढला होता आणि गाडी आपली फायनलसाठी पात्र झाली होती बकासूरची. तर फायनलमध्ये असं वाटलं होतं की आज हीच गाडी एक नंबर करेल, पण झालं असं की बकासूर आपला नेहमीप्रमाणे बकासूरचा पळ एकदम सुंदर होता आणि निम्म्यापर्यंत गाडी सर्वांच्या समान होती आणि निम्म्यापासून पुढे आल्यावरती गाडीला जबरदस्त असं स्पीड लावलं होतं. जसजशी निकालाच्या जवळ येईल तसं बकासूर आपला पुढं येत होता आणि गॅप टाकायला चालू केलं होतं बकासूरनं बाकीच्या गाड्यांच्यामध्ये. आणि त्यातच झालं असं की बकासूरची गाडी लॉबी टच झाली आणि तिने तास पण बदललं आणि त्यामुळे बकासूरची गाडी फॉल झाली मित्रांनो आणि बकासूरला आपला नंबर मिळाला नाही. तर झालं असं की बकासूर ज्यावेळी निम्म्यापासून पुढं आला, निकालाच्या जशी जवळ आली त्याची पब्लिक तोंडावरती आली आणि त्यामुळं बकासूरचा तास बदललं गेलं आणि बकासूरचा असं वाटत होतं की बकासूर आज एक नंबर करेल, कारण की गाडी पण पुढे होती इतकी आणि त्यामुळे त्याचं स्पीड पण कमी आलं ती तास पलटी झाल्यामुळं आणि बकासूरची गाडी फॉल झाली. तर मित्रांनो, मैदान अतिशय सुंदर असं होतं डोरलेवाडीचं, एकदम जबरदस्त चाललं होतं. पण फायनलला काय नेमकं झालं, कारण की सेमीला पण माणसं थोडी गाडी येत होती. पाठीमागच्या व्हिडिओला पण कमेंट आली की पब्लिक बाजूला काढा आणि तोच मॅटर इथं पण झाला आणि पब्लिक जी आहे ती बरोबर बकासूरच्या तोंडावर आली. त्यामुळं पुढे ज्यावेळी बैलाला माणसं दिसतात तर त्यावेळी तो नक्कीच तास हे बदलणारच. तर त्यामुळेच बकासूरनं आपला तास पलटी केलं आणि बकासूरची गाडी फॉल झाली. तर या मैदानामध्ये अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या. मध्ये आपल्या बकासूरला 6वा क्रमांक मिळाला आहे मित्रांनो. तर जर पब्लिकवर नियंत्रण असतं तर नक्कीच बकासूर आज एक नंबरचा मानकरी पुन्हा एकदा ठरला असता, कारण की बकासूर आणि महबूब ही अपराजित जोडी होती. कारण की गेली 2 मैदान आपण बघितले तर दोन्ही मैदानात त्यांनी प्रथम क्रमांक पटकवला होता आणि या मैदानात देखील ते एक नंबरचे दावेदार होतेच. पण पब्लिकमुळं थोडाफार घोळ झालेला आहे आणि यात्रा कमिटी असेल किंवा मैदान भरवणाऱ्या कमिटी असतील तर यांनी पब्लिककडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की लांबून येणारे बैल असतात आणि त्यांच्यावर असं पब्लिकमुळे थोडाफार अन्याय होतो त्यांच्या गाडीवरती. तर त्यांनी नक्की याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, पब्लिकमुळेच मला तर असं वाटतं की पब्लिकमुळेच बकासूरला निकाल मिळाला नाही. तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.